आज जो आलेला आहे तो काल काय होता, उद्या होता, पण आज तो काय आहे, आजच आहे. तुम्ही म्हणताना शाब्दिक खेळ खेळता काल आणि उद्या, परंतु काल आणि उद्या सांगताना सुद्धा तुम्ही आज बद्दलच बोलत आहात. ज्याच्या डोक्यामध्ये भूतकाळ चिकटलेला आहे तो स्वच्छ जोपर्यंत होत नाही तो पण तुम्ही वर्तमान काळामध्ये कनेक्ट होऊ शकत नाही. आपण म्हणतो की आज आता जगण्यामध्ये काय अडचणी, तुम्ही विचारलं की आम्ही खूप प्रयत्न करतो सर की मनाला इथं धरून ठेवावं, परंतु ते थांबत नाही. कसं थांबेल? त्याचा मोठा हिस्सा कुठे आहे? भूतकाळामध्ये. आज तुम्ही त्याच्यामध्ये जो हिस्सा जोडणारा तो छोटासा आहे, मग जिकडे मोठा हिस्सा आहे तिकडे ते काय करणार, त्याला काय करणार, ओढणार. माणसाची चेतना जिथे स्थिर होते तोच अनुभव त्याच्या जीवनामध्ये काय होतो, रेकॉर्ड होतो. तुम्ही जर चेतना तुमची भूतकाळ जर ठेवली, आता वर्तमान काय काय चालू आहे तुम्हाला कधीच कळणार नाही, आणि तेच प्रत्येकाबरोबर होतंय. जीवन तर वर्तमान काळात आहे आणि तुमची चेतना तर नेहमी भूतकाळामध्ये स्थिर असते, त्यामुळे तुम्हाला जीवनाचा अनुभवच येत नाही. गाढवा पुढे वाचली गीता, रातचा गोंधळ बरा होता. गाढवाला गीता समजत नाही म्हणून त्याचं मन तिथे रमत नाही. जेव्हा गीता चालू होती तेव्हा गाढवाचं लक्ष उकिरड्याकडे होतं. त्याला शेजारच्या उकिरड्याचा वास येतो, तो उकिरडा त्याला बोलवतो. उकिरडा म्हणजे दारू असेल, उकिरडा म्हणजे पैसा असेल, उकिरडा म्हणजे पद असेल, प्रतिष्ठा असेल, काही पण असेल, भोग असेल, काही पण असू शकतं. मग आपण बोलताना बोलता म्हणतो गाढवाला गुळाची चव काय, म्हणजे श्रेष्ठ काय आहे त्याची कल्पनाच त्याला नाहीये. हे मन त्या गाढवासारखं आहे, ते तुम्हाला नेहमी त्या गाठोड्याकडे घेऊन जातं भूतकाळातल्या.